हाय गाईज, चला तर मग आज आमच्या नवरोबाने आणली होती फिशचा बेत होता आज आमच्याकडं. मस्तपैकी त्यांनी फिश आणले होते, मोठे मोठे होते पीस. आणि मग त्यांचं तेच चाललेलं साफ करायचं. एवढं मस्तपैकी साफ करत होते तर काही वाटतच नव्हतं. बघून असं वाटत होतं की एखादे मच्छीवालेच आहेत असं वाटत होतं त्यांच्याकडे बघून. म्हणलं चला त्यांची साफ करायची तयारी झाली तर आपली मसाल्याची तयारी चाललेली, त्याच्यामुळे मी मसाल्याची तयारी करत होते. मस्तपैकी साफ करून झाल्यानंतर एका नाही खूप छान दिसत होते. आधी खूप विचित्र दिसत होते, नंतर बघा किती छान दिसतात. नंतर पिलू आला, पिलू म्हणला की वाव किती छान आहे. मग त्याला पण एक्साइटमेंट होती. लहान मुलांना जसं एखादं काय बघून एक्साइटमेंट होती तशी त्याला झालती. फिश बघ, फिश बघ, त्याचे आईज बघ, त्याचे डोळे बघ, हे बघ ते बघ, त्याचं ते चाललं होतं. खूप एक्साइटेड तो त्याला बघण्यात होता. तर मग नंतर मी केली ती मसाल्याची तयारी. म्हणलं चला आता सुरुवातीला आधी फ्राय करून घेऊ, कारण आमच्याकडे शक्यतो आम्ही रस्सा खात नाही फिशचा, असेच फ्राय करून खातो. मग नंतर मी असं ग्रेव्हीसाठी म्हणजे थोडंसं तयारी केली होती. आलं लसूण पेस्ट होती, ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर आणि ऑल आपले घरातले मसाले असे टाकून ह्याला हे जे मिश्रण केलं होतं. नंतर फिश फ्राय करणार म्हणल्यावर त्याच्यासोबत काहीतरी खायला पाहिजे म्हणून असा मस्तपैकी असा अंडा राईस बनवला होता. हा आमचा फेवरेट असतो ऑलमोस्ट. कधी पण आम्ही कुठे गेलो तरी आमचा झटपट बनणारा म्हणजे आमचा अंडा राईस असतो. तो आम्ही केला होता ह्याच्याबरोबर खाण्यासाठी, कारण पटकन म्हणजे फिश खाल्ला जातो म्हणून. आणि त्याच्यानंतर मग बघा फिश तळायची माझी घाई चाललेली आणि पिल्लूची मध्ये मध्ये येऊन दाखवायची तयारी झाली. वाव फिश आहे, वाव फिश असं करत नाचत होता. त्याला पण खाण्यासाठी खूप एक्साइटमेंट झाली होती म्हणून त्याचं चाललं होतं. अशा प्रकारे मी चारी पण पीस आहे ना मस्तपैकी त्याच्यात तळून घेतले. आणि त्याच्यानंतर बघा आमचा अंडा राईचा बेत आणि मस्त फिशचा बेत झाला होता. मस्तपैकी आम्ही जेवायला बसलो आणि नंतर पिल्लू पण बसला होता जेवायला. तर पिल्लूला चारायला त्याचे पप्पा बसले होते. खूप छान असं फिशचा बेत